जो विषय उलगडायचा आहे तो मुलाखतीच्या माध्यमातून उलगडायचा आहे आणि त्याच्यात रंजकता जी आहे आणि उत्कंठा जी आहे ती कमी होऊ द्यायची नाही, हे आव्हान माझ्या समोर आहे. आपल्यातले बहुतेक जण वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे. काही जणांनी पत्रकारिता आणि समाजकारणाच्या क्षेत्रात काम केलेले आहे आणि आपल्या सगळ्यांना जाणवणारी बाब ही आहे, म्हणजे मी एक ग्रामीण भागामध्ये काम करणारा शिक्षक आहे. इथे अमृत महाजन आहेत आमचे मित्र, जे अंबेजोगाई सारख्या ठिकाणी एका नामांकित शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. इथे आर.डी. जोशी सर आहेत. आम्ही सगळे सध्या आमचा जो सभोवताल पाहतोय, शिकणारी मुलं पाहतोय, त्यांचे प्रश्न पाहतोय, त्यांच्या समस्या पाहतोय. प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचं वर्णन जर करायचं म्हणलं तर बराच वेळ लागेल. सगळ्या गोष्टी आपण जाणता. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये सध्याची स्थिती अशी आहे की असर सारखा अहवाल आम्हाला सांगतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा एक गट आहे जो अप्रगत आहे. बौद्धिक दृष्ट्या अप्रगत असलेला एक मोठा गट आहे. आणि एका बाजूला आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी, काही शहरांमध्ये मेडिकल असेल, अभियांत्रिकी असेल, याच्या स्पर्धेची तयारी करणारी मुलं, ऍडमिशनची पद्धत एक नवीन आलेली आहे, नॉमिनल ऍडमिशन. अभ्यास करायचा कशाचा करायचा तर फक्त गणिताचा करायचा, सायन्सचा करायचा. कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होती की ऍडमिशनच नॉमिनल नाही तर शिक्षणच नॉमिनल होते की काय. जिथं कुठं चांगलं शिक्षण चाललंय असं आपण म्हणतो, तिथं सगळी धाव जी आहे ती बुद्धी घडवण्याच्या मागे आहे. भावनांचं काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि ही मुलं ज्यावेळी शिकून बाहेर पडतात, वेगवेगळी पदं मिळवतात, प्रत्यक्षातलं जीवन जगायला लागतात, त्यावेळी ती ज्या पद्धतीनं काम करतात, ज्या पद्धतीचं काम त्यांच्याकडनं अपेक्षित आहे, त्याच्या अगदी विपरीत असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. त्या सगळ्यात एकच सूत्र आहे की मनुष्य घडणीची जी दिशा आहे ती रुकलेली आहे. मनुष्य घडणीसाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते होत नाहीये. आज आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आलेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आलेला आहे. माणसाची बुद्धी जी काही कामं करायची ती कामं आता यंत्र करतायत. आजच्या दिव्य मराठीची एक बातमी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मानवी बुद्धिमत्तेचा सुद्धा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता रेडीमेड मिळतंय, गुगलवर मिळतंय, मेटावर मिळतंय. नवीन नवीन संकल्पना येतात. त्याच्यामध्ये इतके दिवस आपण म्हणायचो की सगळं शिक्षण हे बुद्धीच्या विकासासाठी चाललंय, मनासाठी काहीच नाहीये. आणि मग सगळ्या गोष्टी जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार असेल तर शेवटी पुन्हा एक कमतरता राहते की मनाचं काय, माणूस म्हणून जी जडणघडण व्हायची त्याचं काय. आणि या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची जी भूमिका असते ती असते साहित्याची, ती असते वाचनाची, ती असते ग्रंथांची. 2 दिवसांपूर्वी सुधा मूर्तींनी संसदेमध्ये एक भाषण केलं. त्यांनी असं सांगितलं की वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग येतो आणि एका ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर काही महिला आल्या आणि भेटून त्यांनी परिस्थिती सांगितली की आमची मुलं प्रचंड अस्वस्थ आहेत, बंडखोर आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड उद्धटपणा वाढलेला आहे, ती कोणाचं ऐकायला तयार नाहीये, असंवेदनशीलता आहे आणि याच्यावर काय करता येईल ते सांगा. आणि त्यांनी विचार करून एक उपाय सांगितला आणि त्यांनी अशी व्यवस्था केली की त्या शाळेच्या कॅम्पसमध्ये त्यांनी एक मोठं ग्रंथालय बांधून घेतलं. अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं ग्रंथालय त्यांनी बांधून घेतलं. एअर कंडिशन ग्रंथालय बांधून घेतलं. त्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना अनुरूप अशी पुस्तकं वाचण्याची व्यवस्था केली. त्या पुस्तकाची मुलांना जोडणारी माणसं त्यांना सानिध्यात उपलब्ध होतील हे पाहिलं.
तिथं मुलांना गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम सातत्याने घेतले जाऊ लागले आणि त्या माध्यमातून नंतर त्यांना फीडबॅक असा मिळाला की ती जे मुलं आहेत त्या मुलांच्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवर त्यांना मात करता आली आहे आणि त्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत किंवा त्या दिशेनं त्या मुलांची वाटचाल आहे असे फीडबॅक त्यांना मिळायला लागले. आणि परवा त्यांनी आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं ग्रंथालय उभा करण्यासाठी लागणारी तरतूद तुम्ही करा. हे सगळं आज 2025 मध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. पण आपले मित्र अभिजित दादा जोंधळे साधारण 10 वर्षापूर्वी या सगळ्या परिस्थितीचा विचार करून मुलांचा आणि पुस्तकांचा कनेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षक हे उत्तम माध्यम होऊ शकतात. मागच्या काही वर्षामध्ये शाळांमध्ये जी काही ग्रंथालय आहेत ती कपाटामध्ये बंद झालेली. नवीन पुस्तकं ग्रंथालयामध्ये येत नाहीत कारण सरकार शाळांना जे अनुदान देतं त्या अनुदानाला शासनानं कात्री लावलेली आहे. त्याच्यावर नवीन पुस्तकं ग्रंथालयात येत नाही. ग्रंथपालांचं पद आता शाळेमध्ये राहिलेलं नाहीये. मग मुलांना पुस्तकांशी जोडण्यासाठी काही करता येईल का असा एक प्रयोग त्यांनी केला आणि त्याच्यामधून ही आपल्याला जी समोर पुस्तक पेटी दिसते तशा पुस्तक पेटीची कल्पना त्यांनी पुढे आणली आणि त्याच्यानंतर एका पेटीनंतर दुसरी पेटी दुसऱ्या पेटीनंतर तिसरी पेटी असं करत करत अभिजित दादांचं हे जे कार्य आहे हे कार्य अनेक शाळांमध्ये पोचलेलं आहे. विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा आणि काही खासगी संस्थांच्या शाळा अशा अनेक शाळांमध्ये ह्या पुस्तकाच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या जातात. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे ही जी पुस्तकं आहेत ना ती शाळेमध्ये जी काही पोचवली जात आहेत त्याच्यामध्ये काही उत्साही शिक्षक आहेत. कुठल्याही अतिरिक्त मानधनाची फायद्याची अपेक्षा न करता आपल्या जीवनामधला अतिशय मूल्यवान असा वेळ ही सगळी शिक्षक मंडळी आपल्या मुलांना उत्तम साहित्य वाचायला मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील असतात. तर हे सगळं जे व्यवस्थापन आहे ते सातत्यानं आपले सगळ्यांचे मित्र लाडके अभिजित दादा मागची 10 वर्ष याच्यासाठी म्हणतोय मी. मला माहिती आहे आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागे म्हणजे कितीतरी व्यवधानं आहेत आणि त्याच्यामधून आणि कुठलाही आर्थिक लाभ हे उद्दिष्ट न ठेवता स्वतःच्या जीवनातला मूल्यवान असा वेळ देणं आणि एक ऍक्टिव्हिटी लावून धरणं ही गोष्ट अभिजित दादा मागची 10 वर्ष सातत्यानं लावून धरून करत आहे आणि खरं म्हणजे खूप कौतुकाची बाब आहे आणि दशक पूर्ती आहे आणि हे खूप मोठं काम आहे. आणि हा इव्हेंट आपण अशाच पद्धतीनं साजरा केला पाहिजे अशी कल्पना मित्र परिवाराचे आपले जे सदस्य आहेत त्यांनी लावून धरली आणि त्याचा भाग म्हणून त्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात. मी अभिजित दादा आणि आमचे मित्र अमृत महाजन यांना पुढील कार्यक्रमासाठी व्यासपीठावर निमंत्रित करतो. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. कारण पुस्तकांवर प्रेम करणारे आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. आता प्रीतम सरांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये फारसं रिपिटेशन होऊ नये. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे 150 पेट्या जवळजवळ 7.5 लाख रुपये किमतीपेक्षा अधिकची पुस्तकांची संख्या ही 15,000पेक्षा अधिक आणि आज पावेतो जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा लाभ घेतलेला आहे. आणि पुस्तकांना आपण नेहमी अक्षय ऊर्जेचा स्रोत मानत असतो. त्यामुळं एका विद्यार्थ्यानं वाचलेलं पुस्तक हे पुन्हा पुढच्या विद्यार्थ्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे ही 25,000ची संख्या पुढच्या काही वर्षांमध्येच लाखांवर निश्चितच जाईल
सलग 10 वर्ष एखाद्या गोष्टीसाठी आपल्या आयुष्यातली देणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. अभिजित दादा, तुमचे खूप खूप पहिल्यांदा तर अभिनंदन आणि तुमचे आभार पण आमच्या. हा मोठा असा काही आम्ही कार्यक्रम नाही आयोजित केलेला, तरी पण या निमित्तानं अभिजित दादांचा एक छोटेखानी सत्कार करावा असं आमच्या डोक्यात आहे. कुणाच्या हस्ते केला पाहिजे तर आम्ही नेहमी नवीन पिढ्यांच्या शोधात आहोत, कारण आपली पुस्तक पेटी पण नवीन लेकरांकडे जाते आहे, छोट्या छोट्या लेकरांकडे. तर मग वाचक असला पाहिजे, त्याचा पुस्तकाशी संबंध असला पाहिजे. म्हणून आपल्या भागातले सगळ्यात चांगले वाचक आमचे मित्र बालाजी सुतार सर यांना मी अशी विनंती करतो की आपण या चांगल्या एका उपक्रमाचे जे काही प्रणेते आहेत अभिजित दादा यांचा आदर सत्कार करा. मी देतो. बालाजी सुतारांविषयी फार वेगळं सांगण्याची गरज नाही. तो या वाचक म्हणून धन्यवाद तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून या सगळ्या कार्यक्रमासाठी आलेला आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला 1 ते 1.5 तास या एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी देत आहात. सर्वप्रथम तुमचे आभार. आपण सगळ्याच्या सगळं स्ट्रक्चर मोडणार आहोत कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे हा अत्यंत सुबक आणि अत्यंत उत्तम आणि सर्व सोयींनी युक्त असा हॉल आम्हाला आधार मल्टीस्टेट उपलब्ध करून दिला. सर्वप्रथम आधार मल्टीस्टेटचे आमच्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आधारचे आधार असलेले प्रमुख संचालक माननीय ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल साहेब यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि अभिजित दादांना म्हणतो की त्यांचं एक पुस्तक देऊन सत्कार करावा. पुस्तकाचं नाव आहे द डायरी ऑफ अ CEO. कारण आधारचं हे सगळं नाव बघितलं आणि आम्हाला असं वाटलं धन्यवाद. आपण मगापासून पुस्तक पेटी वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला या पुस्तक पेटीची बऱ्यापैकी कल्पना आहे. काही जणांनी याच्यासाठी खूप मोठं प्रायोजकत्व वगैरे दिलेलं आहे. तरी पण काही जणांपर्यंत ही जर का माहिती पोहोचलेली नसेल तर सर्वात प्रथम मी अभिजित दादांना हीच विनंती करतो की आपण ही पुस्तक पेटी नेमकी काय आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा. पहिला प्रश्न हाच आहे की जी काही ही पुस्तक पेटी आहे त्याचं फिजिकल स्वरूप म्हणा किंवा नेमकं त्याच्या म्हणजे आपल्याला कार्यक्रमामध्ये सुरुवातीला काही जणांना माहीत नसेल तर त्याची किंचित माहिती व्हावी, यासाठी पुस्तक पेटी नेमकी काय आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करतो या निमित्ताने. पुस्तक पेटी एक चित्रामध्ये समोर आहे, समोर आपल्या इथे पण एक ठेवलेली आहे. एक पेटी ज्याच्यामध्ये 1ली ते 4थी, 1ली ते 7वी किंवा 1ली ते 10वी जो कुठला वयोगट आहे, वर्गगट आहे त्यानुसार विविध विषयांची पुस्तक ठेवली जातात. साधारण 80 ते 100 पुस्तकं. आणि ती पेटी आम्ही वेगवेगळ्या शाळांना देतो. वेगवेगळ्या शाळांना देतो असं म्हणत असताना कोणाला देतो, त्याचे निकष काय आहेत, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण नेमकी पुस्तक पेटी ही पेटीसारखी पेटी आहे, ती ही पेटी. पण ती पेटी आहे वगैरे सगळं कळलं, परंतु आता ही शाळांपर्यंत वगैरे दिल्या गेली पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुचल्या कशा?
आज जसं दशकपूर्ती पुस्तक पेटीशी आहे ना, तशी 2014ला माझ्या दिवाळी अंकाची दशकपूर्ती होती आणि दशकपूर्तीचा 10वा अंक रंगीत अंक काढायचा असं आमच्या सगळ्या टीमने ठरवलं आणि आम्ही जोरदार तयारीला लागलो. दिवाळी अंकामध्ये मी दरवर्षी 5 प्रकल्पांवर किंवा व्यक्ती प्रकल्प संघटना असं ते लेख लिहायचो आम्ही. त्याला हे नाव दिलं होतं वेगळ्या वाटेचे प्रवास. आपल्यातून वेगळं काहीतरी करणारे सकारात्मक लोक समाजाच्या समोर म्हणून ते सदर सुरू केलं. त्यातला एक लेख लिहिण्यासाठी मी नाशिकला गेलो होतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानला. विनायक रानडे नावाचा माणूस आहे तिथे. आपल्या आंबेजोगाईला आलेले ते अमर काकांना वगैरे माहिती आहे आणि त्यांची मुलाखत घेतली. फार मोठं त्यांचा पण एक वेगळाच इतिहास आहे आणि ती पुस्तक पेटी हा उपक्रम चालला. ती पेटी मोठा बॉक्स असतो, पेटाळाच आहे त्यांचा. कथा कादंबऱ्या सगळी मोठ्या गटासाठीची पुस्तकं आणि ती गावोगावी देतात. आता विदेशात झाली. मी ते सगळं त्यांची मुलाखत घेतली, प्रश्नोत्तर केली आणि साधारण आम्ही ज्या प्रकल्पांवर लिहितो त्याच्याशी आपण जोडून घेतलं पाहिजे असं आम्ही ठरवलं. सामाजिक संस्था असतील तर मदत कार्य करू, पुस्तकाचं त्यांचं डॉक्युमेंटेशन करून देऊ, काय आपल्या परीने जे करता येईल ते करूया. आणि माझ्या डोक्यात सारखं येत होतं की असं काहीतरी आपल्याला आंबेजोगाईत करता येईल का, कारण 2005 पासून ही पुस्तकाची चळवळ आपण सुरू केली आंबेजोगाईमध्ये. मुलाखतीच्या ओघात राहून जाऊ नये म्हणून 2 नावांचा उल्लेख मी सुरुवातीलाच करतो की आंबेजोगाईमध्ये आल्यानंतर प्रबोधींच्या कामासाठी आलो आणि सामाजिक काम पूर्ण वेळ करायचं ठरवल्यानंतर मी आंबेजोगाईमध्ये पुस्तक विक्री केंद्र उभा करावं याच्यासाठी आग्रह, याच्यासाठी मदत आणि याचा पाठपुरावा करून हे मला करायलाच ज्यांनी लावलं त्यांच्यासाठी आपण टाळे वाजवू. प्राध्यापक R.D. जोशी. 2 महिने तरी कमीत कमी सतत सर माझ्याकडे येत होते की तू हे सुरू कर, तुला याच्यात गती आहे, तुला याची आवड आहे आणि हे तुझ्या आर्थिक सोर्स पण चांगला होऊ शकेल. केवळ त्यांचं दुसरं महत्वाचं नाव आहे प्रसाद दादा शिक्षे. त्या 2 व्यक्तींनी मला हे करायला लावलं आणि मी जो मुद्दा सांगत होतो की मी इथं आल्यानंतर तो दिवाळी अंक झाला, रंगीत दिवाळी अंक छान झाला आणि नंतर मी असा विचार करायला लागलो होतो. माझ्या लक्षात आलेली गोष्ट त्यावेळेस सरळ अशी होती की मी 2004ला अंबाजोगाईत आलो आणि मग दिनविशेष व्याख्यान कार्यक्रम असेल या निमित्ताने परिसरातल्या 40 ते 50 शाळांना तर नक्की मी भेट दिली होती. आणि माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लायब्ररी आणि लॅबोरेटरी या 2 गोष्टींची स्थिती फारशी चांगली नाही. मग आपण काय करू शकतो? संस्था किंवा याची पॉलिसी ठरवणाऱ्या लोकांमध्ये मी नाहीये, असूही शकत नाही. पण त्याच्यावर उपाय म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की अशी एखादी छोटी पेटी आपण शाळांसाठी करायची. असा मी तो विचार केला. त्याचं स्वरूप कसं असेल काय नाही असं आम्ही चर्चा करत होतो आणि दिवाळी नुकतीच झाली होती. माझा पुण्याचा एक मित्र रवी जैन इथे आले होते आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की अशात नवीन काय. मी त्याला सहज म्हणालो की नवीन आता दिवाळी अंक झालाय आणि माझ्या डोक्यामध्ये असं काहीतरी करायचं आहे, निश्चित काही मला जास्त माहित नाही. तर ते म्हणे त्याच्यासाठी तुला स्पॉन्सरशिप किती रुपयाची पाहिजे. 10-20 हजारची स्पॉन्सरशिप नाशिककडे शक्य आहे, आंबेजोगाईत शक्य नाही मला माहित होतं. मी अगदी भेजली अंदाज काढला होता. मी सांगितलं की 5,000 रुपयापर्यंत लागेल आणि त्यांनी सांगितलं की मी पहिली पेटी देतो. पहिली पेटीची सुरुवात आहे. आता पेटी तर सुरू झाली किंवा तयार झाली, त्यानंतर आता आपण अनेक शाळांपर्यंत पोहोचलो. परंतु आता प्रत्यक्षात हा प्रकल्प कसा सुरू झाला किंवा त्या शाळांपर्यंत ज्याला आपण आजचं स्वरूप म्हणतो, हा प्रकल्प नेमका कसा सुरू झाला, त्याच्यामध्ये पहिल्या कुठल्या शाळांमध्ये गेला किंवा तेव्हाचे काय अनुभव आले याविषयी. मला चांगलं आठवतं की पहिली पेटीची स्पॉन्सरशिप इतक्या लवकर मिळेल असंच मला वाटलं. त्यामुळे मला वाटतं याचा बराच वेळ जाईल. पण डिसेंबरमध्ये ते झाल्यानंतर मग आम्ही 3 जानेवारी 2015ला पहिली पेटी द्यायचं ठरवलं आणि 3 जानेवारी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त पहिली पेटी कोणाला द्यायची. तर निकष असा मी त्यावेळेस ठरवला होता की कृतीशील शिक्षकांच्या हातात आपल्याला पेटी द्यायची. 2 पद्धतीने पेटी वाटप करता आलं असतं त्यावेळेस. आता एक की सरसकट पेटी द्यायची. दुसरा प्रकार होता की काही ना काही आपल्याला निदेश लावावे लागतील आणि माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव होतं
माझा मित्र त्या शाळेचा मुख्याध्यापक होता, जिथे आम्ही अनेक उपक्रम मागच्या 10 वर्षात त्या काळात आम्ही केले. जयप्रभा माध्यमिक शाळेमध्ये बन्सी पवार सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि 6 समवयस्क शिक्षक एकत्र येऊन खूप छान पद्धतीने त्यांनी शाळा मुंबई मेळा उभा केली. त्यामुळे पहिली पेटी कोणाला द्यायची तर आम्ही जयप्रभा माध्यमिक विद्यालयाला दिली. ही पहिल्या पेटीची सुरुवात झाल्यानंतर बहुतेक फेसबुकवर टाकलं होतं आणि व्हॉट्सअपवर काही लोकांना गेलं होतं. एवढी काही मोठी यादी नव्हती त्या. आणि ही पेटी झाल्यानंतर हेमंत राजेवाडी संस्थेचे मुन्ना देशमुख, राहुल देशमुख आहे, त्यांनी मला हे विचारलं की हे काय प्रकरण आहे. मी बातमी वाचली पण मला ते कळालं नाही काय. मग मी त्यांना सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात आहे आणि ती पेटी म्हणजे असं असतं. मग ते म्हणे ठीक आहे, आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही तुला 2 पेट्या देऊ. अनपेक्षित पहिली पेटी मिळाली. मला असं वाटलं की आता जून जुलैमध्ये बघूयात पुढच्या पेटीचं काय होईल ते. त्यांनी त्याच्याच 2 दिवसानंतर मला 2 पेट्या दिल्या आणि त्या पेटीचा उपक्रम सुरू झाला. 1, 2, 3. मग आता हा प्रकल्प तो सुरू झाला, परंतु या आता प्रकल्पाचं नेमकं स्वरूप काय आहे? पेटी देता आणि मग आता ती पेटी एकदा शाळेच्या हवाली गेले की काम संपलं असं काही आहे का? हा फोटो आहे ना, हा पहिला जो समारंभ झाला त्याचा फोटो आहे. विशेष म्हणजे याच्या उपक्रमाला देखील प्रथम पन्हाळे सर आले होते आणि ह्या सगळ्या मंडळींच्या सोबत ही पहिली पुस्तक पेटी दिली होती. अगदी पेटी करायची असेल तर मग ती पत्राची करायची का वगैरे असं पण चर्चा झाली. पण मी असं म्हणालो होतो की मोठा बॉक्स नाही करायचा, एका शिक्षकाला उचलून नेता यावा, त्याच्या 2 व्हीलरवर समोर जर बाईक असेल तर समोर ठेवून नेता यावा आणि मुलांना तो वर्गात नेता यावा. इतकी साधी सोपी त्याची रचना असेल. अशा कल्पनेत ती प्लास्टिकची पेटी आम्ही आणली होती आणि त्याच्यात पुस्तकं ती बसवली होती आणि ही पेटी सुरू झाली. आणि मग हळूहळू त्याचं स्वरूप काय असावं, कसं द्यायचं हा आम्ही विचार करायला सुरुवात केली. मैत्री ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये नामदेव गुंडाळे आहेत, अमृत महाजन आहेत, आमचा किरण राऊतवारे आहे. ती सगळी मंडळी त्याच्यामध्ये आमचा दिवाळी अंकामुळे जमलेला 15-20 जणांचा गट आहे. आणि मग मी असं म्हणालो होतो की या सगळ्या 10 वर्षाच्या कामामध्ये 40 ते 50 कृतीशील शिक्षक नक्की मला माहिती आहेत, ज्यांची माझी चांगली ओळख आहे. ते त्यांच्या शाळेमध्ये त्या सगळ्या चौकटीत राहून काहीतरी वेगळं नक्की करतात. त्यामुळं येत्या काही काळात आपण पेटी कुणाला द्यायची याचा फार मोठी अडचण नाही येणार. प्रीतमची शाळा लगेच होतीच माझ्या डोळ्यासमोर. इथल्या काही नवीन शाळा सुरू झाल्या होत्या, स्वयंमार्थ सहित वगैरे या प्रकारात. आणि त्यामुळं मग संतोष घोडके नावाच्या पुण्याच्या मित्राला ही बातमी कळाली. त्यानं सविस्तर सगळी माहिती घेतली आणि त्याला पेटीची स्पॉन्सरशिप तर दिलीच, पण त्याच्यासोबत त्याच्या वर्गमित्रांचा जो गट आहे त्याच्यावर एक सविस्तर लिहून पोस्ट टाकली त्यानं की असं एक काम अभिजित करतोय. आणि मग आम्ही दोघांचीच त्याची बरीच मित्रमंडळी होती. आपला धनंजय जोशी सिंगापूरला आहे, त्यानं मला फोन केला होता. त्यानं सांगितलं की तो म्हणलाय म्हणून 1 किंवा 2 पेट्या देतो, पण तू मला जास्त मागू शकतो, मला तुझं स्वरूप माहित नाही, त्यामुळे मी आता एवढेच पैसे पाठवतो. आणि असं करत शाळा निवडायची. शाळेपेक्षा मी भर शिक्षकावर दिला त्यावेळेस. असं होऊ नये की मी पेटी दिली किंवा असं मला करता आलं असतं अतिशोक्ती वगैरे की एकाच वेळी 50 पेट्यांचे स्पॉन्सर्स मी जमवले असते. मला ते जमलं असतं, इतकी काही अडचण नव्हती आणि मी ते एकाच दिवशी कार्यक्रम केला असता आणि 50 पेट्यांचं वाटप झालं. असा एक मोठा जंगी कार्यक्रम करून आपण त्याची पब्लिसिटी करू शकलो असतो. पण मी असा विचार केला की 2-3 पेटीनंतरच 2-3 जणांनी त्याच्यावर आर्टिकल लिहावं, वर्तमानपत्र द्यावं असा आग्रह धरला होता. आणि मी त्यावेळेस फार ठामपणे सांगितले की कुठलाही उपक्रम जेव्हा तुम्ही सुरू करता त्यावेळेस कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही काय करताय, तुम्हाला हेच करायचं होतं का, असंच आउटपुट पाहिजे का. त्यामुळे मला तो आग्रह करू नका. याच्यावर ही मंडळी सगळी चिडली होती त्यावेळेस माझ्यावर. आता जे बोलतायत माझ्याबद्दल खूप चांगले, त्यांनी तर मला खूपच तो विषय नको. पण मी ठाम यासाठी होतो की मी पेटी सुरू केली, त्या एका पेटीवरून प्रेरणा घेतली, पण मला स्वतःला बऱ्याच गोष्टी क्लिअर नव्हत्या, सरळ सांगायचं. त्यामुळं मग शिक्षकाची निवड आणि मग अर्थातच जवळचे शिक्षक आणि मग जून जुलैमध्ये मला ते ठरवून जरा सुरळीतपणे त्या शिक्षकांना बोलून ही पेटी देता आली. यातली गंमत अशी होती की आताशा अशा बऱ्याचशा योजना आहेत, शासकीय असतात आणि स्वयंसेवी संस्थांच्या पण असतात. अनेक शिक्षकांनी मला भेट असं विचारलं की याचे काही पैसे द्यायचे का, आम्हाला काही याच्यामध्ये दुसरं कॉन्ट्रिब्युशन करायचंय का, याला मुलांना काही फीस द्यायची आहे का.
आणि सगळ्यात महत्वाचा त्यांनी मला पुढे प्रश्न विचारला की याचं काही वेगळं ऑडिट होणार आहे का? आणि माझ्या लक्षात आलं की आपण ज्या कल्पनेनं पेटी देतोय तसं शिक्षकांच्या डोक्यात नाहीये. ते याला भीत आहे, अंतरावर ठेवत आहे. म्हणजे माझ्या खूप जवळचे ओळखीचे मित्र नाही आपण करू नको ना, नक्की करू आपण पेटी असं म्हणायला लागले. माझ्या लक्षात मला तर असं वाटलं की अगदी रांगच लागेल पेटीची बातमी वाचून, मला पेट्या कमी पडतील. पण असं काही झालं नाही. माझे 4-5 स्पॉन्सर रेडी झाले आणि माझ्या लक्षात येईल की माझ्या ओळखीचे 2-3 चांगले मित्र जे कृतीशील आहेत सगळे ते याला का भीत आहे. तर जरा सविस्तर चर्चा केल्यानंतर मी त्यांना सांगितलं याची काही ऑडिट करायचं नाहीये, तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत मुलांकडनं. त्यांचंही बरोबर आहे, शाळेमध्ये खूप उपक्रम असतात, अर्थकारण येतं, गोंधळ उडतो, त्यांचे अनुभव असतात त्याच्या पाठीमागे. आणि मी म्हणालो की हे फार साधं वेगळं काम आहे. तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही ही पुस्तकपेटी वापरायची. ज्याला शक्य आहे त्यांनी एखादा दिवस एखादा तास द्या, ही पुस्तकपेटी वर्गात घेऊन जाऊ शकता. त्याला तुम्ही स्वरूप द्यायचंय कसं द्यायचं, माझं नियम काहीच नाहीये. आणि तपासणीला मी असं येणार नाहीये, मी मुलांशी गप्पा मारायला कधीतरी फक्त येईल आणि मग हळूहळू ही पेटी स्वीकारायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या पेटीची योजना ही सरकारी योजना होऊ दिली नाही. नाहीतर अनेक योजनांमध्ये म्हणजे अनेक शाळांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळेमधलं साहित्य बाहेर नाही काढायचं, तर काचेचं चंचू पात्र आहे ते कुठलं तर काय करायचं, त्याच्यापेक्षा ते कपाटामध्ये ठेवलेलं बरं. तर तुमची पेटी मात्र ही अगदी खरोखर लेकरांच्या हातात गेली. एक सगळ्यात महत्वाची आणि अभिनंदनाची गोष्ट की तुम्ही ते बांधून नाही, त्याच्यामुळे मोकळा श्वास मिळाला लेकरांना पण आणि त्या शिक्षकांना पण. परंतु या पेटीमध्ये जे काही पुस्तक आहे ही पुस्तकं कशी निवडता तुम्ही, कारण वयोगट एकसारखा असणार नाही. किंवा मग आता फारच महत्वाचा विषय म्हणजे आता 10वीच्या मुलाचा आणि पहिलीच्या मुलाचा असा कसा संबंध जोडता येईल की 10वीचा मुलगा कुठलं पुस्तक वाचेल आणि इयत्ता पहिलीचा विद्यार्थी किंवा प्राथमिक शाळेचा कसा वाचेल आणि 7वीचा मधला. तर नेमकं स्वरूप काय असतं, याच्यामध्ये कोणकोणती पुस्तकं असतात आणि ती कशा पद्धतीने निवडतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शाळा कोणती आहे आम्ही आधी पाहतो. 1ली ते 4थी असेल तर पुस्तकं वेगळी असतात, ती शाळा 7वीपर्यंत असेल तर पुस्तकं वेगळी असतात, आणि जर 10वीपर्यंत असेल तर ती पुस्तकं वेगळी असतात. शाळेचा वयोगट महत्वाचा. त्याच्यामध्ये साधारण रचना अशी केलेली आहे की मुलांना गोष्टीची पुस्तकं प्रचंड आवडतात, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं असली पाहिजेत. म्हणजे अकबर बिरबलच्या मालिकेपासून तेनाली रामापासून ते जातक कथेपर्यंत जंगलातल्या गोष्टी, मजेदार गोष्टी, संस्कार कथा, हे सगळं त्याच्यामध्ये बोल्ड अक्षरात असावं. मी त्याच्यासाठी काही पुस्तकं शोधली. म्हणून मी पुण्यामध्ये नियमित जात असल्यामुळे मी पुस्तकं शोधली. रंगीत पुस्तकं, मोठं चित्र असलेली पुस्तकं माधुरी पुरंदरेंनी त्याची मांडणी केली की आता अशा पद्धतीची पुस्तकं आपल्याला मुलांना द्यावी लागतील, रंगीत असावी, चित्र असलेली असावी. मग अशी पुस्तकं मग 1ली ते 4थीची मुलं मी शिक्षकांना विचारलं कितपत वाचतात तुमच्याकडे, मला सरळ सरळ सांग, कारण मला त्याशिवाय अंदाज येणार नाही. मग ते त्यांना दाखवायचं की ही पुस्तकं तुमच्या 1 ते 4च्या गटाला वाचता येतील. मग ते म्हणाले की हो, काही हरकत नाही, वाचता येते. मग त्या रंगीत पुस्तकांच्या सोबत एक संच म्हणून आता हे पुस्तक आहे 20-22 पानांचं पुस्तक आहे, मुलं सहज हाताळू शकतात. याचा फॉन्ट मोठा आहे, एक चित्र असतं छान. मग ही पुस्तकं आम्ही त्यांना द्यायला लागलो. याच्यातलीच रंगीत पुस्तकांची मालिका द्यायला लागलो मी त्यांना 1 ते 4 मध्ये. वर्ग थोडासा पुढचा वाढला की थोड्या मोठ्या आकाराची पुस्तकं, आणि मग त्याच्यामध्ये छोट्या गटाला काही चरित्र दिली, मोठ्या गटावर थोडी मोठी, म्हणजे APJ कलामांच्या बद्दल अग्निपंख खूप मागितल्या जातात. पण मी तसं नाही केलं. 1 ते 4च्या गटामध्ये माझ्याकडे 20 पानाचं छोटंसं पुस्तक आलं होतं, मी ते 1 ते 4ला दिलं. 7वीचा गट असेल तर माझे जीवन नावाचं त्यांचं पुस्तक आहे, थोडंसं मोठं बोर्ड अक्षराचं, पण त्याच्यामध्ये त्या वयाच्या मुलांना कळेल अशी माहिती. आणि जर 10वीची मुलं असतील तर अग्निपंख हे पुस्तक आम्ही त्याच्यात टाकलं. अशी त्याची एक पद्धत लावली. मोठ्या वर्गाला पुस्तक जात असेल तर मुलांच्या मध्ये प्रचंड कुतूहल असतं, प्रश्न मुलांना खूप पडतात. विज्ञानाच्या बाबतीतले त्याचे मी कार्यक्रम, म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये फार कमी वेळा कुणीतरी पाहुणासोबत गेलाय आणि त्याचं भाषण झालंय असं झालंय. आम्ही पुस्तकपेटी द्यायला जातो त्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तराचा कार्यक्रम करतो की तुमच्या मनात कोणते प्रश्न येतात. मग थोडं थोडं मुलं मोकळे होतो. मग आम्ही विज्ञानाचं का, किती, कोण, कसे, असं एक 8 पुस्तकांचा संच, 7 पुस्तकांचा. एका पानावर एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे.
पानगळ. ही पुस्तकं दिल्यानंतर लक्षात आलं की ही पद्धत मुलांना आवडते. एकच पान वाचायचं आवडलेलं पुस्तकात. वाचायला कोणालाही कंटाळा येतो, मुलांना येणारच आहे. मग हे लक्षात आलं की ही पुस्तकं खूप छान वाचतात. मुलांना रंगीत पुस्तकामध्ये माहितीची पुस्तकं खूप आवडतात. आणि मग खगोलशास्त्राचा 8 पुस्तकांचा संच, हा काय लघुग्रह आहे, अशा 8 पुस्तकांचा संच आम्ही त्याला टाकायला लागलो. मुलांना प्रयोग छोटे छोटे करायला आवडतात का? तर आवडतात. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना सोबत घेऊन मुलं प्रयोग करतात. लिंबाची करांगण, घरात लिंबू असतं आणि मुलं हे वाचून हे करायला लागले आणि नंतर फीडबॅक घेतले. त्याच्यानंतर एक अजून सिरीज मला मध्ये मिळाली, 100 पुस्तकांची साकेत प्रकाशनाने सुरू केली. शासनाच्या एका योजनेसाठी दुसऱ्या जिल्ह्यासाठी ती केलेली होती. मी बाबा भाणांना बोललो आणि त्याचे 50 संच मी माझ्याकडे बाबू घेतले पक्क्या टप्प्यामध्ये. छोट्या गटाला हे पुस्तक द्यायचं. 1 ते 4च्या मुलांना मोठं चित्र, प्लास्टिक बॉटल, कागद आहे, मुलं वाचतायत. आणि याच पद्धतीच्या पुस्तकामध्ये इंग्रजीची भीती कमी व्हावी म्हणून त्याच प्रक्रियेतला इंग्रजी भाषेतला संच शाळांना विचारून कधी 10 पुस्तक, कधी 20 पुस्तक असं त्याच्यात टाकत गेलो. याच्यामध्ये काही पुस्तकांचा प्रयोग आम्ही असाही केलाय ज्याच्यामध्ये शिक्षकांनी सांगितलं. म्हणजे मला सांगायला आवडेल की आता आमच्या दिवाणी मॅडम आले, त्यांनी मला गिरीश सरांकडे नेले इथं चमईच्या शाळेमध्ये. आणि त्या शाळेचं जिल्हा परिषदेची शाळा, मुलांना वाचता येईल की नाही अशी आपली शंका, असं म्हणून मी बऱ्यापैकी प्राथमिक सदृश्य कोटी पेटी तिथे गेली. आणि त्या कार्यक्रमात मॅडम असं म्हणाले की आता त्या अधिकारी असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार ते सगळं त्यांनी तयारी केली. पण त्यांनी सांगितलं की काही इतिहासाचा कार्यक्रम नाहीये, अभिजित दादा काय सांगतील तसा कार्यक्रम होईल. आणि मी म्हणालो की आपण नाही भाषण कुठलं करावं, एक 5 मिनिटं बोलू आणि मुलांना समजू, कोणाला वाचायला आवडेल या समोर. आणि पुस्तक पेटी कुठलंही पुस्तक घ्या आणि वाचा, 1 पान वाचून टाका, असा मी प्रयोग केला. आणि माझ्या लक्षात आलं ती पेटी बदलायला लागली. आपल्याला वाटलं अगदी असं. दुसरं एक अजून सगळीकडेच जी ओरड आहे की पुस्तक वाचणार ती आहे सगळ्याला, आणि मुलांबाबत बोलतोय आपण म्हणून मोठ्यांची स्थिती काय आहे याच्यावर वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. कारण पुस्तक विक्रीमुळे मला जे अनुभव आले त्याचा एक वेगळा तुम्ही कधीतरी अनुभव ठेवा की तुम्हाला मोठी माणसं कोणती पुस्तकं वाचतात आणि ती कशी त्यांची कला आहे, ती कशी कारण सांगतात मला, हे मी तुम्हाला सांगेन. आता मुलांचं अरे मुलांना फार कंटाळा येतो, अभ्यास असतो आणि मग तेच सगळं वाचायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की तुम्ही जर बळजबरी केली ना तर मुलं नाहीच वाचतात. एक किस्सा सांगतो. शिशुशाळेला माझ्याकडे एक मुलगा होता आणि तो मोठा झाला, 7वी 8वीला गेला. पण मुलं दादा म्हणून फोन करतात. मग त्यानं मला फोन केला, रात्री 8:30 वाजता फोन केला. त्याच्या बाबाच्या फोनवर आला, मला काय तेच बोलतायत म्हणून मी बोललोय म्हणलं नाही. मग त्यानं नाव सांगितलं आणि आवाज रडवेला झाला होता त्याचा. काय झालं बेटा? म्हणे मी पुस्तक वाचत बसलो होतो आणि पप्पा मला 8 दिवस झालं त्रास द्यायला लागले. काय त्रास द्यायला लागले? पुस्तक वाचणाऱ्या मुलाला काय त्रास देतो कडे बाबा? ते मला म्हणायला लागले की श्यामची वाच. तू काय वाचायला? मी हॅरी पॉटर वाचायला. मी त्याच्या बाबांना फोन करून सांगितलं की हॅरी पॉटर पासून त्याचा प्रवास आमच्या इकडे आपल्याला करायचा. तू आग्रह केलास तर त्याच्या मनात निगेटिव्ह भावना तयार होईल त्या पुस्तकाबद्दल, श्यामच्या आईबद्दल. तो ते पुस्तक सोडून सगळं वाचेल. आता त्याला वाचू दे ना, काय हरकत नाही. हॅरी पॉटर काही वाईट पुस्तक नाही. पण याच्यातला दुसरा एक प्रकार असा आहे की मग मुलांना आकर्षित करण्यासाठी जर रंगीत पुस्तकं दिली त्याचाही कंटाळा येऊ शकतो. विज्ञानाची पुस्तकं सगळ्यांना आवडतील असे नाही. पण छात्रप्रबोधन प्रकाशनाने एक अभिनव प्रकल्प केला पुण्यामध्ये, जे मी इथे आणला. 1 पानाचं पुस्तक, बोल्ड अक्षर आहे. हे आहे कर्तृत्ववान व्यक्तीची जडणघडणीची प्रेरणादायी कथा. अशा 40 पुस्तकांचा संच आहे. एकाच्या 40. दुसरा संच ललित लेखमाला. त्याच्या मागे अवघड शब्दांचे अर्थ दिले. 1 पान सहज वाचता येतं. 40 मुलांच्या वर्गामध्ये वाटता येतं. 1 तास वाचायला येऊन ते जमा करता येतं. याची दुसरी मालिका आहे कथा कवितांची. याच्यामध्ये याच्यामध्ये अमर काकांची कथा पण आपल्या इथे अमर आंबेडकर. आणि एक पुस्तक काढले, वाचलीच पाहिजे अशी 40 पुस्तकांचा परिचय मुलांच्या भाषेत आहे. मग हे संच मी त्याच्यात टाकायला लागलो आणि लक्षात असं आलं प्रयोगामध्ये की अरे हे मुलांना सोपं वाटायला लागलं. मुलं त्याच्यावर चर्चा करतात. मग त्याच्यातलं पुढचं पुस्तक आणलं, 8 पानाचं पुस्तक. 6 पानाचं.
याच्यामध्ये एकूण 6 पाने. काय हे गोष्ट अधिकाऱ्यांची, गोष्ट संशोधकांची, गोष्ट चित्रपटात काम करणाऱ्या 2 कलाकारांची, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची, गोष्ट शास्त्रज्ञांची. 40 पुस्तकं 80 लोकांचा परिचय. आणि ही सगळी पुस्तकं आम्ही त्याच्यात टाकली. हे करत असताना पेटीचे 2 प्रमुख असतात. एक मुलगा असतो, एक मुलगी असते. त्याच कार्यक्रमात ठरवले असते तुमच्यापैकी कोणाला प्रमुख व्हायचे. मुलांना लिडरशिप दिली की फार आनंद होतो. मी पेटीचा प्रमुख आहे. पेटी व्यवस्थित वापरा, पुस्तकं खराब करू नका, या सूचना दिल्या तर ते तिथे येणारच आहे. तर तुम्ही दोघं प्रमुख आहे. तुम्ही छानपैकी पुस्तकाचे नियोजन करा. आणि हे करताना अजून एक त्याच्यामध्ये ॲडिशन केलं की प्रत्येक पेटीमध्ये शिक्षकांनी वाचली पाहिजेत अशी 5 पुस्तकं. आणि मुलांना सांगितलं की तुम्ही वाचतात की नाही हे मला तुमचे शिक्षक सांगतील. आणि हळूच माझं तुम्ही एक काम करायचं, शिक्षक वाचतात की नाही ते तुम्ही मला सांगायचं. बकर शिक्षणाची, जिथे मुलांना पंख फुटतात, शिक्षण दिल्लीत झालेले सगळे प्रयोग. चला प्रयोग करूया. वेगळ्या वाटेचे शिक्षक, 8 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी 8 शिक्षकांचे म्हणून एक आत्मवृत्त म्हणून तयार केले. वेगवेगळे प्रयोग केलेले. माझ्याकडे हेरंब कुलकर्णी सरांनी 50 पुस्तकांची यादी पाठवली होती. ती वाढत 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 आता माझ्याकडे 150 पुस्तकांची यादी आहे जी शिक्षकांनी वाचली पाहिजे. मग आपण 5-5 पुस्तकं टाकतोय. दुसरं, या प्रत्येकामध्ये वेगवेगळी पुस्तकं असतात. आता विस्तार वाढल्यामुळे आता काही वेळा बघतात, म्हणजे परभणीकडे जात असेल तर ते होऊ शकतं. पण आंबेजोगाई परिसरात 5 ते 10 पेट्या जिथे फिरणार आहे तिथे प्रत्येक पेटीमध्ये वेगळं पुस्तक आलं पाहिजे याची आपण काळजी घेतो. त्यामुळे शिक्षकांना वेगळी जातं. आणि किती छान पुस्तकं शिक्षकांसाठी आली त्याचं एक उदाहरण देतो. हे पुस्तक आहे धमाल भटकंतीची आणि कमाल शिकण्याची. शिक्षकांना तर कंटाळा येईल ना त्यांच्याच विषयाचं वाचायला आहे. हे काय माहिती आहे का, एखाद्या शाळेतला सहल देणारा शिक्षक किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सहल काढू शकतो आणि त्याच्यामध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट वाढू शकतो, असे 10 वर्ष प्रयोग केलेल्या शिक्षकाने लिहिलेलं पुस्तक आहे शिवराज पिंपळे. आणि एक नाव अजून एक घेतो, म्हणजे मी विसरणार नाही की हे सगळं करताना मला याद्या कराव्या लागतात, त्याची बिलं करावी लागतात. बरेचदा मी विसरून जातो की एक पहिल्या यादी टाकले की नाही. की हे सगळं करण्यासाठी मला या सगळ्या पॅटर्नमध्ये मदत झाली माझ्या लेकीची, हर्षाली जोंधळेची. तिच्यासाठी नक्की काय यादी केल्यानंतर 4 पुस्तकं तिने काढून ठेवलेलं असतात की हे याच्या आधीच्या पेटीत गेले, त्याच भागाची पेटी चालली, हे डबल होत आहे. तिने हे सगळं काम केलं. अशा पद्धतीने त्या पेटीची रचना. पण आता ही जी काही पेटी आहे ती एका शाळेला तुम्ही दिली तर ती कायमस्वरूपी तर त्या शाळेला राहत नसेल, किंवा त्याचा एक काहीतरी कालावधी असेल, 5-6 महिने ती तिथं राहत असेल. त्यानंतर ती मग पुन्हा त्या पेटीचं काय करतात? ती पेटी पुन्हा वापस तुमच्याकडे येते का? आणि आल्यानंतर मग तुमच्या घरामध्ये ही पुस्तकं साचून तरी काय उपयोग आहे? त्याचं काय नियोजन? पुस्तक पेटीचं महत्वाचं जो पहिला नियम येतो, ही पुस्तक पेटी स्थिर नाही. हे फिरतं वाचनालय असं समजून घ्या. आपण शाळेला म्हणतो 6 महिने, 6 महिने म्हणजे एक टर्म. शालेय भाषेतली ही पहिलं टर्म तुमच्याकडे पेटी राहील, दुसऱ्या टर्म मध्ये तुम्ही परत करा. एखादी शाळा जर म्हणाले की नाही आम्हाला 8 वर्ष वापरायची तर काही प्रॉब्लेम नाही, काही बंधन नाही त्याच्यात. पण काहीतरी पुढचं टाकलं पाहिजे बंधन की तुमच्याकडे 6-7 महिने हे पुस्तकं राहतात. पण ती पेटी वाचल्यानंतर ती पेटी परत येते आणि आपण त्यांना दुसरी पेटी देतो. म्हणजे अशा एकमेकांमध्ये पेट्या देवाणघेवाण चालतात. काही शाळांमध्ये त्यांच्या त्या जवळच्या 2 शाळा एकमेकांना देतात. पण पेटी फिरत राहण्याची प्रक्रिया मात्र आपण चालू ठेवतो. त्याच्यासाठी कार्यक्रम घेतो आपण वेगवेगळे. आपला कॉलर्स असतो, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर मेसेज पडत राहतात. प्रत्येक शाळेतला एक क्रिएटिव्ह शिक्षक जो त्या पुस्तक पेटीचा प्रमुख आहे त्यांचा आम्ही एक ग्रुप केला. त्यांना त्याच्यावर काय प्रक्रिया व्हायला लागल्या त्याच्याबद्दलचे फोटो व्हिडिओ अपलोड करणं आणि आपल्या सूचना, एवढं काम त्याच्यावर चालतं. त्यामुळे पेट्या फिरत राहतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण मग आता तुम्ही शाळेला पहिल्यांदा पेटी देता किंवा फिरत राहता, तर ह्या शाळा कशा निवडतात? ही त्या पेटी मधली पुस्तक आहेत. हे बघूया, छान आहे. म्हणजे मी पेटीमध्ये भारतरत्न नावाची एक सिरीज काढली. मी पहिले 10-12 पेट्या झाली की माझ्याकडचं बाल साहित्य संपलं होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पुण्यामध्ये आपल्याला फिरावं लागेल, भरपूर शोधली पुस्तकं. आता ही सुपर हिरो नावाची 20 पुस्तकांची सिरीज आहे. यातली हे काही पुस्तक, याच्यात PV सिंधू पासून आहे. मुलांना आकर्षण वाटतं
सतत काहीतरी जुन्या लोकांची चरित्र वाचायला आग्रह करण्यापेक्षा आत्ताची पुस्तकं पण देऊया की आपण.